शक्तीपीठ महामार्गाला गती मिळाली असून महाराष्ट्राच्या इतिहासातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून भूसंपादनाची अधिकृत प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे। हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवीपर्यंत जाणार असून त्याची एकूण लांबी 800 किलोमीटरपेक्षा अधिक आहे। राज्य सरकारच्या माहितीनुसार हा महामार्ग पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून जाणार आहे। विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार असल्याने पुसद तालुक्याच्या परिसराला या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे। पुसद शहरातून महामार्ग जाणार की शहराबाहेरून जाणार याबाबत अद्याप कोणतीही अंतिम सरकारी अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही। मात्र पुसद तालुका या महामार्गाच्या प्रभाव क्षेत्रात येणार हे निश्चित असून त्यामुळे पुसद परिसराच्या दळणवळण, व्यापार, शेती आणि रोजगार संधींवर मोठा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील 32 तालुके आणि सुमारे 370 गावे थेट प्रभावित होणार आहेत। हा महामार्ग केवळ दळणवळणाचा मार्ग नसून राज्यातील 18 प्रमुख धार्मिक स्थळांना एकत्र जोडणारा मार्ग ठरणार आहे। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर ही शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, नरसोबाची वाडी यांसारखी महत्त्वाची श्रद्धास्थळे या महामार्गामुळे एकाच मार्गावर जोडली जाणार आहेत। यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे। सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 ते 20 तासांचा कालावधी लागतो। मात्र शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास 8 ते 10 तासातच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। याचा थेट फायदा सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि पर्यटन क्षेत्राला होणार आहे। या महामार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने भूसंपादन व प्रारंभिक टप्प्यासाठी 20,787 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली असून या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे। जमीन मोजणी पूर्ण झाल्याने आता भूसंपादनाची अधिसूचना कधी जाहीर होते आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शक्तीपीठ महामार्गाचं काम नेमके कधी सुरू होणार, पुसद तालुक्यातून मार्ग नेमका कुठून जाणार, कोणत्या गावांवर परिणाम होणार आणि बाधित शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार याबाबतची अचूक आणि अधिकृत माहिती आम्ही आपल्याला वेद मीडियाद्वारे सर्वात आधी देणार आहोत। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातील प्रत्येक ताजे आणि विश्वासार्ह अपडेट मिळवण्यासाठी वेद मीडियाला नक्की फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। शक्तीपीठ महामार्गावर आधारित सविस्तर माहितीचा दुसरा भाग लवकरच वेद मीडियावर प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये पुसद तालुक्याशी संबंधित महत्त्वाचे खुलासे करण्यात येणार आहेत।